राम राम. राम राम. बरं आपण तुम्हाला हे दारू सोडायचं. हो. यांनी दारू सुटती, गांजा सुटतो, तुमची तंबाखू सुटती, म्हणजे सगळे जेवढे आपले छंद आहेत किंवा आपली व्यसन आहेत हे ह्यानी सुटतंय. आता तुम्हाला मी एक एक बाटली दिली, हो. तुम्ही ती घेतली. कशी घेतली ती? रोज 10 थेंब गरम पाण्यात, हां सकाळ सकाळ आमुषापोटी हां. आणि संध्याकाळी जेवणाच्या आधी 10 थेंब गरम पाण्यात. बरं त्याच्यात तुम्हाला काय काय जाणवलं त्यात? मग ह्यात जाणवलं म्हणजे ह्यात दारू प्यायची इच्छा होत नाही, हां म्हणजे व्यसन करायची इच्छा होत नाही, हां. मरती हां. असं होतं. परत त्यांनी काय तकलीफ झाली का? तकलीफ काहीच नाही, उलट जेवण भूक ते वाढली, बरं झोप, झोप बी निवांत येते, पचनक्रिया हे सगळं व्यवस्थित वाटतं. पचन क्रिया ते सगळं व्यवस्थित. म्हणजे आता दारूवाले जे पिते समजा, आता कसं आहे आपल्याकडं दारू काही बऱ्याच लोकांना सोडायची त्याची मनातून सोडायची पण सुटाना. भानगडी ही सोडायची त्याला पण सुटाना. त्यासाठी आपलं हे काम करतंय. हां. आपलं हे काम, हे प्रॉडक्ट आयुर्वेदिक आहे, त्यासाठी चांगलं काम करतो. आता तुम्हाला इच्छा होती सोडायची पण सुटत नव्हती. हां, मग तुम्ही हे घेतलं तर किती ड्रॉप झाली तुमची? 4 महिने झालं दारू बंद झालेली. 4 महिने झाले ना? 4 महिने झाले. बरं आता काय वाटतं? आता एकदम मस्त वाटतं. आणि दारू पित होता त्यावेळेस घरच्याची मानसिकता आणि आताची मानसिकता ह्याच्यातला फरक मानसिकता तर आता दारू प्यायल्यावर तर सगळ्याची बिकट होती. काय काय अगोदर अनुभव आला तुम्हाला? आधी होते घरात भांडणं किरकिरे हे ते. बरं, आरती घेऊन वाळूच त्या का आला पेताड्या आला की अशी शब्द आता चालूच असतं. मग आता दारू मग घरची नीट थोडं बोलते दारू कोणाला. बरं, मग आता आता तर व्यवस्थितच चालतं. आता भांडणं मिटले का? आता भांडणं ते सगळं. मग मला सांगा, एका दारूमुळं, एका माणसाच्या पिण्यामुळं जर आपलं घर डिस्टर्ब होत असेल, आपला संसाराचं वाटोळ होत असेल, तर एकदा सोडलं. मी सुद्धा प्यालेलं आहे ना, मी सुद्धा सोडलेली. पण आज आनंद वाटतो की नाही? आज आनंद वाटतो. आज तुम्ही ज्याशी औषध न्यायला आलात त्याच्या चेहऱ्यात आणि आजच्या चेहऱ्यात जे मन आसमाचा फरक फरक तर वाटला. पडतो. ती जी आल्यासारखी वाटली, भूक वाढली, इम्युनिटी पॉवर वाढली, सगळ्या गोष्टी वाटतात ना. तर असं जे आता जे तुमच्यासारखे येतं येणारे त्यांनी प्यायला पाहिजे की नाही? काही नाही, घ्यायला पाहिजे. घ्यायला पाहिजे. चांगलं औषध आहे. चांगलं आहे. परत साईड इफेक्ट काही नाहीत. काही नाही आहे. एकदम जेवण टायमाला जातं, शांत झोप लागते, सगळे व्यवस्थित आणि कुटुंब व्यवस्थित होते. आज सगळे आता तुमची पत्नी आज आलेल्या आहेत, त्या बी खुश वाटतात ना दारू. आणि महिलाला तुम्हाला सांगतो, महिला काय होती, एक 2 गोष्टी महिलाकडे असतात प्लस पॉईंट. त्यांना नवऱ्याकडून 2च अपेक्षा आहेत. त्यांनी बाहेर जाऊ नये, बाहेरच्या बायाकडे जाऊ नये आणि नवऱ्याने दारू पिऊ नये. ती म्हणते तुला बसून पोषण्याची ताकद आहे माझ्यात, त्याला महिला शक्ती नारी म्हणते त्याला. आणि नेमकं प्रॉब्लेम इथंच यायला आहे, ती बाहेर बघत आहे आणि दारू पित आहे. हेच प्रॉब्लेम येतं. आणि घराघरात ह्याच्यामुळे भांडण आहेत. आज जी मीडियामध्ये बी चालले नाही त्याच्यामुळेच चाललं आहे ना. तर हा आपला आपण आता हे तुमची दारू सोडली, आता आपण हे दिले समजा, मला तर 2 पैसे भेटले समजा, पण तुमच्या घरात आनंद भेटला का? मला पाप आहे का? आहे ना घरात. हां, आनंदच भेटला ना. आनंद भेटतो ना. मग आता हे दारू जेवणला सोडायची, प्यायची सोडायची पण सुटत नाही, यासाठी चांगला प्रॉडक्ट आहे का नाही? आहे. तर हे आलेत, यांना दिलता, ताईने घेऊन आणले तर पुढं ताईची मी काही थोडीशी सहकार्य लागत असतं. अरे पण आता ताई तुमचे भांडणं पिंड काय होतात का? मग भांडणं कशामुळे होतं ते? दारूमुळंच ना. बाकीचं काही प्रॉब्लेम नव्हता, पण फक्त दारूमुळंच. बरं, का दारू प्यायला काय अडचण यायला? बरं मला सांगा, हे दारू पिलेत, गडी दारू प्यायला, मी वेगळं सांगत नाही पण आपल्याला समजण्यासाठी, बायकांनी दारू पिलेत काय अडचण यायला? आम्हाला गाड्याला जमणार नाही ना. मग गाड्याने बायकोला वाटतं की नवऱ्याने प्यायलेली ती कशी सहन करीन? हे जसं आपलं आहे ना तसंच आहे महिलाचं बी असतं. तर अशा पद्धतीने ह्यांची चांगल्या 4 महिने झाले. 4 महिने होऊन गेले का? 4 महिने. तर हे आज दुसरा ड्रॉप दुसऱ्या मित्राला घेऊन चालले. तर कोणाला असं दारू सोडायची पण सुटत नाही अशा कंडिशनमधलं असलं तर आमच्या संग भेट घ्या. कुठलाही साईड इफेक्ट नाही. आणि जरी आता मी एक जण काय म्हणला की मी हे औषध घेतलं पण त्या दिवशी पिलतो तरी मला काही प्रॉब्लेम आला नाही, मग ते बी आपल्याकडे अनुभव आहे. म्हणजे बाकीचे औषध मार्केटमध्ये भरपूर आहेत, पण ते काय केलं मग ते वांत्या होणं, अशक्तपणा येणं, असे खूप त्याचे प्रॉब्लेम येतात. पण ते माणूस मरत नाही त्याने बी, पण त्या त्याचे हे येतं. पण आपले तसं काही होतं नाही. धन्यवाद आल्याबद्दल, तुम्ही माहिती दिल्याबद्दल. आणि तुमच्यामुळे जर 4 लोक सुधारले तर पुण्याचंच काम आहे ना.